83.949 म्हणजे 1 मायक्रॉनचा डिफरन्स आहे. ओके, तर हे सेटिंग रिंग वापरण्यासाठी आपल्याला अजून एक इन्स्ट्रुमेंटची गरज लागते, ते म्हणजे बोर डायल गेज. तर आपल्याकडे हा बोर डायल गेज आहे. याची रेंज आहे 50-150, म्हणजे 50 mm पासून 150 mm पर्यंत कोणतंही डायमेन्शन चेक करायचं झालं तर आपल्याला हा बोर डायल गेज आपल्याला यूज करू शकतो आपण. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे ते प्लंजर डायल. प्लंजर डायल आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण ह्या प्लंजर डायलमध्ये याची डिस्काउंट आहे 0.01 mm, म्हणजे 1 mmचा याचा 1 मायक्रॉनचा याचा डिस्काउंट आहे. दुसरी गोष्ट याची रेंज आहे 1 मायक्रॉनपासून 1 mm पर्यंत. यामध्ये अजून एक दिलेला असतो तो रिव्हॉल्युशन काटा आहे, म्हणजे ह्या डायलची मुवमेंट किती झालेलं आहे आणि या मेन पॉइंटरचा रिव्हॉल्युशन किती झालेलं आहे हे दिसण्यासाठी हा आपल्याला रिव्हॉल्युशन काटा मेन्शन केलेला आहे. ओके, तर आपण एक जॉब चेक करून बघूया. तर जॉब चेक करण्यासाठी आपल्याला हे बोर डायल गेज आणि या डायलमध्ये याला 0 सेट करून घ्यायचा आहे. तर आता आपण लावलं 0 सेट करून घेतलेला आहे आपण. तर 0 सेट करून झाल्यानंतर ज्या जॉबमध्ये आपल्याला चेक करायचं आहे त्याच्या आय डीमध्ये आपल्याला हे बोर डायल गेज यूज करून ह्याची साईज चेक करायची आहे. तर ह्याची साईज आपल्याला ±15 मायक्रॉनपर्यंत चालते, म्हणजे आता हे 15 मायक्रॉनच्या आत आहे, म्हणजे हा जॉब ओके आहे. सेम त्याच्या दुसऱ्या बाजूला चेक करायचं आहे, म्हणजे जॉब एकदा ह्या बाजूला एकदा चेक करायचा आहे आणि एकदा ह्या म्हणजे 2 पॉईंटला आपल्याला चेक करायचं आहे, एकदा ह्या पॉईंटला आणि अनदर पॉईंटला म्हणजे काय होईल यामध्ये OLED आपल्याला कॅप्चर होईल. ओके, तर हा जॉब जर बघायला गेला तर याची साईज आपल्याला ±15 मायक्रॉनच्या आत आहे, म्हणजे हा जॉब आपला ओके आहे. ओके, दुसरा एक जॉब आपण चेक करूया. दुसरा जॉब चेक करत असताना याची साईज म्हणजे याची साईज बघायला गेला तर रिव्हर्स साईडला. ज्यावेळी डायलचा काटा हा क्लॉकवाईज फिरतो ID चेक करत असताना, तर क्लॉकवाईज हे टॉलरन्स सोडून ज्यावेळी फिरतो त्यावेळी तो ID अंडर साईज होत असते, आणि अँटी क्लॉकवाईज ज्यावेळी हा पॉईंटर फिरतो त्यावेळी हा साईज त्याचा ओव्हर साईज झालेला असतो. तर आता हा जॉब जर बघायला गेला तर 40 मायक्रॉनना हा रिवर्क आहे, म्हणजे टॉलरन्स आपल्याला 15 पर्यंत चालतो आणि हे 40 आहे, म्हणजे जवळपास आपल्याला हा 25 मायक्रॉनना हा जॉब रिवर्क साईडला आहे. ओके, तर सेम दुसरा हा जो रिवर्क जॉब आहे हे रिवर्क जॉब आपण रिकट करून आपण ह्याला रियूज करू शकतो. त्यामुळे जे रिवर्क प्रोसिजर आहे त्याप्रमाणे ह्याला आपण हँडल करू शकतो. दुसरा एक जॉब आपण घेऊया, तिसरी कंडिशन. त्यामध्ये जर बघायला गेला तर जॉबची साईज +55 आहे, म्हणजे जसं मगाशी बोललेलं की 0 पासून डाव्या बाजूला म्हणजे अँटी क्लॉकवाईज जर पॉईंटर राहत असेल तर ID ओव्हर साईज आहे असं आपण म्हणतो. तर ह्या जॉबची ID आपल्याला 55 मायक्रॉनने ओव्हर साईज आहे. टॉलरन्स सोडून जर बघायला गेला तर 40 मायक्रॉन हे ओव्हर साईज आपल्याला मिळत आहे. तर हा जॉब आपल्याला म्हणजे आपण रिवर्क करू शकत नाही. या जॉबला आपण जे काय रिजेक्शन प्रोसिजर आहे त्याप्रमाणे फॉलो करून आपल्याला हा पार्ट रिजेक्ट करायचा आहे.